हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा फार जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपलं शरीर आणि आपण मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, आपण आपल्या शरीराला एवढं आळशी करून ठेवले, त्याची एवढी लाड करत आहोत ना आपण, तर हे खूप घातक आहे। त्याचं कारण असं की शरीराची काळजी घेणं वेगळं आणि शरीराचा लाड करणं वेगळं। तर आपण आपल्या शरीराला लाडावून ठेवतोय, ही गोष्ट भविष्यामध्ये आपल्याला घातक ठरणारी आहे। मला हे सांगायचं आहे की तुम्ही किंवा आपण सर्वच आपल्या शरीराचा लाड करता कामा नाही। हे शरीर बनलेला कशासाठी आहे सर्वात अगोदर हे जाणून घ्या। सर्वात अगोदर मी एक गैरसमज दूर करतो की हे शरीर आराम करण्यासाठी बनलेलं आहे, हा जो काही लोकांचा समज आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे। हे शरीर तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह ठेवाल तेवढं ते तुम्हाला दीर्घायुष्यापर्यंत साथ देणार आहे। गाडीचंच उदाहरण घेऊया। ज्यावेळेस आपण एखादी गाडी घेतो, गाडी घेतल्यानंतर आपण ती लावून ठेवतो का घरी खराब होईल म्हणून? नाही, तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, तिला वापर करतो, तिला धुतो, ती काय ब्रेक गेलं, क्लच गेलं, काय गेलं, ते पूर्ण आपण तिला ॲक्टिव्ह ठेवतो, म्हणजे चालू ठेवतो। मग शरीराच्या बाबतीत आपण असं का करत नाही? हेच सांगायचं आहे की शरीराला सुद्धा काम लावा, त्याला व्यस्त ठेवा, त्याला गुंतून ठेवा, तुमच्या मेंदूला गुंतून ठेवा। फक्त वेळ आहे म्हणून झोपायचं हे काही बरोबर नाही। ठीक आहे, झोप ही महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची आहे, पण ती कधी? ज्या वेळेस तुमचं शरीर तसं डिमांड करेल आणि आपल्याला समजतं की आता आपल्याला झोप येते किंवा थकवा आलाय आणि झोपण्याची गरज आहे, त्यावेळेस 100% झोपून जा। पण विनाकारण वेळ आहे म्हणून चला झोपूया हे काही बरोबर नाही। या शरीराला तुम्ही व्यस्त ठेवा, कामात व्यस्त ठेवा, व्यायामामध्ये व्यस्त ठेवा, पुस्तकं वाचा, जेणेकरून तुमचा मेंदू व्यस्त राहील, काही चांगले विचार येतील तुमच्या जीवनामध्ये, त्या विचारांचा इतर लोकांना सुद्धा तुमचा फायदा होणार आहे, घरच्यांना होईल, समाजात होईल, तुमच्या मित्रांना होईल, काही होईल। पण हे शरीर हे ॲक्टिव्ह ठेवा, काम करा, कामात व्यस्त ठेवा, तुमच्या खेळण्यामध्ये व्यस्त ठेवा, व्यायामामध्ये व्यस्त ठेवा, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी व्यस्त ठेवा, मनोरंजनामध्ये व्यस्त ठेवा। शरीर ॲक्टिव्ह ठेवल्यानं त्याचे काय फायदे होतात सांगतो। तुमचं शरीर ज्यावेळेस ॲक्टिव्ह राहतं, ॲक्टिव्हचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, ते कामात राहिलं पाहिजे, सतत कशा ना कशात ते गुंतलेलं पाहिजे। शरीर ॲक्टिव्ह ठेवण्याचे तुम्हाला फायदे सांगतो। तुम्हाला आजार होणार नाहीत, तुमची बुद्धी तल्लख राहील, तुम्हाला नवीन विचार आत्मसात करण्याची शक्ती येईल। समजा एखादं पुस्तक आपण वाचत असू तर त्यात काय लिहिलंय हे पटापट माणसाला समजत जातं। हे कधी होतं? ज्यावेळेस आपलं शरीर हे ॲक्टिव्ह असतं। सर्वात त्याचा फायदा मोठा की तुम्ही आजारापासून दूर राहाल, तुमचं शरीर तंदुरुस्त राहील, दीर्घायुष्यापर्यंत तुम्हाला ते साथ देईल, काही प्रॉब्लेम होणार नाही, डॉक्टरच्या चकरा मारण्याची गरज पडणार नाही। आता तुम्ही या शरीराचा जर लाड केला, त्याला झोपून ठेवलं, कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करत नसाल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आजार होतील। हे आजार नंतर तुमच्या शरीरावर अटॅक करतील आणि परिणामी हे शरीर तुम्हाला सोडून द्यावं लागेल। थोडंसं कठोर बोलतोय पण हे होऊ शकतं। त्यामुळं जमेल तेवढं शरीर ॲक्टिव्ह ठेवा, शरीराची लाड करत बसू नका, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। व्यायाम करा, परत एकदा सांगतोय, व्यायाम करा, पुस्तकं वाचा, चांगल्या मूव्हीज बघा, जेणेकरून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील। लोकांचा फार मोठा गैरसमज झाला की मूव्हीज बघल्याने वेळ वाया जातो, असं अजिबात नाही। खूप चांगल्या मूव्हीज अशा आहेत ज्याच्यातून मोटिवेशन येतं। मनोरंजन स्वतःचं करून घ्या, काही खेळ खेळायचे असतील तर खेळ खेळून घ्या, वॉकिंग करायचे असेल तर वॉकिंग करा, आणि मोबाईलवर चांगले कॉन्टेंट कन्झ्युम करायला शिका। काहीतरी बघत बसण्यामध्ये काही अर्थ नाही, काहीतरी चांगलं शिका ना। तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगलं शिका, तुमच्या मुलांना भविष्यात काय कामाला पडू शकतं याच्याविषयी माहिती घ्या। बऱ्याच गोष्टी आहेत मोबाईलमध्ये बघण्यासारख्या चांगल्या। ह्या चांगल्या गोष्टी बघल्यानं काय होतं, आपला मेंदू ॲक्टिव्ह राहतो। चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात माणूस राहिलं की त्याचा मेंदू ॲक्टिव्ह होतो आणि ॲक्टिव्ह हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये हे जागृत होतात। त्यामुळे शरीराची लाड करत बसू नका, शरीराला ॲक्टिव्ह ठेवा। शरीराची काळजी घेणं वेगळं, शरीराचा लाड करणं वेगळं। शरीराची काळजी घ्या पण शरीराचा लाड करू नका। बघा, जे लोक शरीराची काळजी घेतात त्यांचं शरीर बघा, तुम्ही त्यांचं शरीर बघा किती फिट असतं, त्यांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह असतो, लोक त्यांच्याशी जोडल्या जातात। हे झालं शरीराची काळजी घेणाऱ्या लोकांविषयी। आता जे शरीराचा लाड करतात लोक, असे लोक बघा तुम्ही, त्यांचे शरीर बघा कशा प्रकारे आवडवे वाढलेलं असतं। फिटनेस नावाची गोष्ट नसते, सतत आळशी स्वभाव, थोडंसं चल जाऊन येऊ म्हटलं तरी पण कशाला, कुठं जायचं, काय करायचं, ह्या गोष्टी होतात। त्याच्यामुळे नवीन गोष्टींची त्यांना माहिती होत नाही आणि नवीन गोष्टी माहिती करून घेण्याचा ते प्रयत्न पण करत नाहीत। त्याच्यामुळं माणसाची बुद्धीची कार्यक्षमता ही मंदावते, हळूहळू मंदावते। चांगल्या गोष्टींचा माणसाला विसर पडतो, चांगल्या गोष्टींचा माणसाला
राग यायला लागतो, तिरस्कार व्हायला लागतो. त्यामुळं जमेल तेवढं हे शरीर ॲक्टिव्ह ठेवा. परत एकदा सांगतो, शरीराची काळजी घ्या, पण शरीराचा लाड करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा या व्हिडिओवर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांबद्दल आपण या चॅनलवर चर्चा करत असतो. परत एकदा काळजी घ्या, पण लाड करू नका शरीराचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.